पुढची बातमी बघूया। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या ताब्यात असलेला आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर पुन्हा एकदा चर्चेत आलाय। सोशल मीडियावर सध्या त्याचे अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। आता आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। त्यामध्ये मोटेगावकर क्लासमधील विद्यार्थ्यांवर तांब्याच्या भांड्यातून गवत आणि पानाच्या साह्याने पाणी शिंपडताना दिसतोय। या व्हिडिओमध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांना तुम्ही एम्समध्ये लागणार असं सांगतोय। तो एक दुर्मिळ ग्रहयोगाचा उल्लेख करतोय। 144 वर्षांनंतर सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत आले आहेत हे असं देखील तो विद्यार्थ्यांना सांगतोय। कदाचित तो गेल्या वर्षी पार पडलेल्या महाकुंभ मेळाव्यामध्ये जाऊन आल्यानंतरचा हा उल्लेख असावा असं बोललं जातंय। आणि या प्रकारामुळे आता मोटेगावकर क्लासमध्ये तंत्रमंत्र किंवा अंधश्रद्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर प्रभाव टाकत होते का असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेला आरसीसी क्लासचा शिवराज मोटेगावकर याच्या भोवती आता नव्या वादाची भर पडली आहे। सोशल मीडियावर या व्हिडिओवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। 144 वर्षानंतर हा पर्व आले आणि याला सायंटिफिक पण आहे बरं। सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेमध्ये फक्त 144 वर्षांत आले नाही, हे तरी ग्रहमानुसार असायचे। मोटेगावकरच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळतात। पुढची बातमी देखील मोटेगाव संदर्भातलीच आहे, कारण पुण्यामध्ये शिवराज मोटेगावकर यानं कोट्यवधी रुपयांची जागा खरेदी केली। वारजे इथल्या मुक्याच्या ठिकाणी 2023 साली शिवराज मोटेगावकर यानं ही जागा खरेदी केली। एकूण 51 गुंठे इतकी ही जागा आहे आणि त्याची किंमत अंदाजे 30 ते 40 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र कोट्यवधी रुपयांची जमीन मोटेगावकर याने कशी खरेदी केली, इतके पैसे कुठून आणले असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या शिवराज मोटेगावकर जे केमिस्ट्रीचे लेक्चरर आहेत, लातूरला त्यांचा मोठा क्लास आहे, त्या मोटेगावकरचे अनेक कारनामे आता हळूहळू समोर येताना दिसत आहेत। खरं तर सीबीआयच्या रडारवर असलेले हे मोटेगावकर त्यांची ईडी कडून सुद्धा चौकशी होण्याची शक्यता आहे, कारण लातूरमध्येच नाही तर राज्यभर त्यांच्या अनेक जागा असल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। राज्यातील अनेक शहरांमध्ये रिकाम्या जागा या शिवराज मोटेगावकरांनी घेऊन ठेवलेल्या होत्या। हजारो कोटीची प्रॉपर्टी या शिवराज मोटेगावकरच्या नावावर असल्याचं बोललं जाते। मी सध्या पुण्यातल्या वारजे परिसरात आहे आणि पुण्यातल्या वारजे परिसरात देखील शिवराज मोटेगावकरच्या नावानं या वारजे परिसरात एक जागा आहे, जवळपास 51 गुंठे प्लॉट जो आहे तो या शिवराज मोटेगावकरच्या नावावर आहे, ज्याची आत्ताची किंमत 30 ते 40 कोटी रुपये जी आहे ती सांगितली जाते। खरं तर 2023 मध्ये शिवराज मोटेगावकरांनी राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था महाराष्ट्र लातूर या संस्थेच्या नावानं ही जागा जी आहे ती खरेदी केलेली आहे। 2023 मध्ये या जागेचा व्यवहार झाला होता। तब्बल 51 गुंठे पुणे बेंगलोर हायवे आहे ना, त्या बाजूला बरोबर त्या हायवेला चिटकून ही जागा आहे। 2023 साली मोटेगावकरांना ही जागा जी आहे ती खरेदी केलेली पाहायला मिळते आणि 2 जागेच्या मध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्यावर देखील ताबा मारण्याचा प्रयत्न शिवराज मोटेगावकरांना त्यावेळी केला होता अशी माहिती इथले स्थानिक देत आहेत। पण कोर्टाच्या मध्यस्थीनं हे जे आहे ते सोडवण्यात आलं आणि हाच तो रस्ता आहे। या 2 जागा आजही शिवराज मोटेगावकरच्या नावावरती आहेत। खरं तर शेकडो कोटीची प्रॉपर्टी मोटेगावकरच्या नावावर असल्याचं धक्कादायक खुलासे रोज होत आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं मोटेगावकरला अटक केली आणि ही देखील म्हणजे राज्यातल्या अनेक शहरांमध्ये अशा अनेक जागा शिवराज मोटेगावकरनं संस्थेच्या नावावरती खरेदी करून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली होती आणि या सगळ्या प्रकरणी ईडीची देखील एंट्री होईल असं बोललं जाते। त्यातच पुण्यातल्या वारजेमध्ये असणारी ही 51 गुंठे जागा 2023 मध्ये जी विकत घेतली गेली तिची आजची किंमत 40 कोटींपेक्षा अधिक असल्याचं बोललं जाते। अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे।